मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत। मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीत 7व्यांदा उपोषण करत आहेत। यावेळी सरकारवर टीका करताना राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे, तसा GR काढावा अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर टीका केली आहे। मनोज जरांगेंनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवलं अशा प्रकारची गंभीर टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत। त्यांचे हे उपोषण जरांगे पाटील विरुद्ध सुरेश धस असे गृहीत धरायचे का की दुसरे काही म्हणायचे? शेतकरी कर्जमाफीला जशी शेतकरी दोषी आहेत, तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतः जरांगे दोषी आहेत। जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते त्यांनाच तुम्ही सत्तेत नेऊन बसवले, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं, पण भाजपला टार्गेट केलं नाही। त्यामुळे त्यांनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवले। विशेष म्हणजे हीच भाजप त्यांना सर्टिफिकेट देण्यास तयार नव्हती, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। 10 वर्ष जरांगे पाटील असं धरायचं की काय म्हणायचं? जरांगे पाटील जसा शेतकरी दोषी आहे तसं तुम्ही सुद्धा दोषी आहात हे लक्षात घ्या। जे तुम्हाला मान्य करायला नव्हते त्यांनाच तुम्ही असं सत्तेवरती बसवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसला तुम्ही टार्गेट केलं, पण BJPला टार्गेट केलेलं नाही। तर प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।